युवकांनी प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेऊन नवभारत घडवावा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा. राज्यपालांच्या उपस्थितीत चतुर्वेद राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न. युवकांनी आधुनिक विज्ञानाचे शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबतच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक आयोजित चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, वेदाचार्य रवींद्र पैठणे, प्रतिष्ठानचे संस्थापक ब्रह्मर्षी पंडित शिवकुमार शर्मा, हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रमाकांत पांडे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नाशिक परिसराचे संचालक डॉक्टर नीलाभ तिवारी, धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक जयंत भातांबरेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दीप्ती देशपांडे आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री वर्मा म्हणाले, युवकांनी आपली संस्कृती समजून घेण्यासोबतच जागतिक दर्जाचे शिक्षण घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या दिशेने एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा यांचा समन्वय भारताला अधिक सामर्थ्यवान बनवू शकतो. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान समर्पण भावाने वेद परंपरेच्या संरक्षण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. हे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. ही संस्था युवकांना आपल्या मुळांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतिष्ठानने राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांसोबत काम करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यपाल पुढे म्हणाले, नाशिक हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञान परंपरेचे एक महत्त्वपूर्ण केंद्र राहिले आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा परिसर येथे स्थापित होणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यातील विद्यार्थी, संशोधक, संस्कृतचे अभ्यासक तसेच भारतीय ज्ञान परंपरेच्या साधकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा. आगामी काळात नाशिक हे वैदिक आणि संस्कृत अध्ययनाचे एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेद ही केवळ आपली परंपरा नाही, तर ते आपल्या भविष्यातील सामर्थ्यही ठरवू शकतात. त्यासाठी आपल्याला वेदांचे संरक्षण, त्यांच्यावर संशोधन आणि आधुनिकतेसंदर्भात अभ्यास आणि वेदांचे ज्ञान व मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असेही वर्मा म्हणाले. राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले पुरस्कार केवळ विद्वत्तेचा सन्मान नाही, तर मानवतेला धर्म, सत्य, कर्तव्य आणि विश्वकल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या भारताच्या महान परंपरेचा सन्मान आहे. त्याचबरोबर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाची मंगलकामना आहे असे राज्यपालांनी सांगितले. नीलाभ तिवारी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं. कुलगुरू पांडे यांनी आपल्या मनोगतात नाशिक ही धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक नगरी असून नाशिकचे महात्म्य लक्षात घेऊन या ठिकाणी संस्कृत विद्यापीठाचे केंद्र सुरू होत असल्याचं सांगितलं. प्रतिष्ठानचे सचिव वेदाचार्य रवींद्र पैठणे यांनी विद्यापीठाच्या गेल्या 25 वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. राज्यपाल महोदयांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास पुरस्कार समितीचे विश्वास ठाकूर, वैभव जोशी, दीपक बागड, योगाचार्य डॉक्टर विश्वास देवकर, डॉक्टर कुमार भट्ट, रामगोपाल अय्यर यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.